त्या खेडकर फ्रॉड नाही तर फायटर. जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रूममध्ये बोलावलं आणि प्रकरणात नवा ट्विस्ट आला. लैंगिक छळाची तक्रार केल्याने IAS अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तिवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. तसंच पूजा खेडकर या 47% दिव्यांग असल्याचा दावाही त्यांनी केलाय. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असताना पूजाच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय. पूजा खेडकर यांचा लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान सरकारी वकिलांनी चौकशीसाठी पूजा खेडकरांच्या कोठडीची मागणी केली. आता उद्या दुपारी 4 वाजता या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्ट निकाल देणार आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.